मुंबईतील अनेक रस्त्यांवर खड्डे पाहायला मिळत आहेत। वाकोला घाटकोपर हिंदमाता परिसरामध्ये रस्त्यांना खड्डे। गणेशोत्सवात आता खड्ड्यांचे विघ्न। वाकोला घाटकोपर हिंदमाता परिसरात रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे आता गणेशोत्सवात या खड्ड्यांचे विघ्न आल्याचं बोललं जातं। एकीकडे पालिका खड्डे बुजवत असल्याचं सांगते, तर दुसरीकडे मात्र पालिकेला आणि MSRDC या दोन्ही यंत्रणांना आता खड्डे बुजवण्यात अपयश येत असल्याचं पाहायला मिळते। MMRDAला सुद्धा खड्डे बुजवण्यात अपयश येत असल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय पाऊस झालेला आहे जोरदार। या पावसामुळे खड्डे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, मात्र पालिकेकडून वारंवार दावा केला जातोय आपण खड्डे बुजवलेले आहेत। एकंदरीतच आता काय चित्र सध्या पाहायला मिळतंय? नक्कीच मी आत्ता खरं तर दादर हिंदमाता परिसरातच उभी आहे। आपण बघू शकता की ही खड्ड्यांची काय परिस्थिती आहे। मोठ्या प्रमाणात खड्डे बुजवण्याचा जो प्रयत्न आहे तो पालिकेने केलाय, मात्र हा प्रयत्न कुठेतरी फेल झालाय का हे बघणं देखील पालिकेची जबाबदारी आहे। मात्र पालिका त्याला कुठेही दुर्लक्ष करताना पाहायला मिळते। खरं तर यामध्ये जर बघायला गेलं तर MSRDA आणि MMRDA त्याचं या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या यासाठी सज्ज आहेत। खरं तर असं सांगितलं जात आहे सातत्याने की आम्ही खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न करतोय, मात्र यांच्याकडनं कुठलाही प्रयत्न होताना दिसत नाहीये। जर आपण वाकोला ब्रिज बघितला, याचबरोबर आपण जर ईस्टर्न हायवे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हे दोन्ही हायवे बघितले तर तिथे देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। त्याचबरोबर अनेकांचा या खड्ड्यामुळे जीव जाताना देखील पाहायला मिळतोय। अनेक दुचाकी स्वार जे आहेत ते या खड्ड्यामध्ये त्यांची गाडी अडखळून ते जखमी होत आहेत, पडतायत। याच संदर्भात आज घाटकोपरमध्ये देखील मनसेकडनं एक आंदोलन देखील केलं जाणार आहे। मात्र एकंदरीतच जर बघितलं तर ह्या खड्ड्यांचा जो प्रश्न आहे तो अत्यंत गंभीर आहे आणि आता सध्या उत्सवांचा काळ आहे, गणेश उत्सव आहे। गणेश उत्सव गेल्यानंतर लगेचच 15 दिवसात नवरात्र उत्सव येईल आणि त्यानंतर लगेचच दिवाळी उत्सव येईल। मात्र या उत्सवाच्या काळामध्ये खड्डे बुजले जाणार का हा मोठा प्रश्न आहे। कारण महापालिकेकडनं सांगण्यात येत आहे की पाऊस थांबल्याशिवाय आम्ही काही कामं सुरू करू शकत नाहीये। असं असलं तरी काँक्रिटीकरणाची अर्धी कामं आमची झाली असल्याचा दावा देखील ते करतात। मात्र एकंदरीत जर बघितलं तर ते दावा करताना दिसतात, मात्र चित्र मात्र त्याच्या विरुद्धच असल्याचं पाहायला मिळतंय। नीलम जी, नक्कीच धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।